हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण कषाय। त्यासाठी मी 1 वाटी धने घेतलेले आहे, अर्धी वाटी सोप घेतलेली आहे, अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे, 10-15 लौंग घेतलेले आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे म्हणजेच कलमी, 10-15 आपण मिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी विलायची घेतलेली आहे आणि ही लेंडी पिपरी आहे। हे वेल असते आणि त्याला ही या पद्धतीची फळं लागलेली असतात, उंदराच्या लेंड्याप्रमाणे दिसतात म्हणून याला लेंडी पिपरी म्हणतात। आणि हे सर्व साहित्य आपण छान भाजून घ्यायचं आहे। मंद गॅसवर आपण भाजलेला आहे आणि छान भाजून झाल्याच्या नंतर आपण याला गॅस बंद करून द्यायचा आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सुंठ पावडर टाकणार आहोत। ही 40 ग्राम आहे सुंठ पावडर। आपलं पॅन गरमच आहे, त्यामध्ये आपण हे टाकून दिलेलं आहे आणि गॅस बंद आहे। तर त्यामध्ये आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मोठा चमचा भरून हळद टाकलेली आहे। सर्व साहित्य छान मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे। हे आता हिवाळा चालू झालेला आहे तर सर्दी खोकल्यासाठी खूप छान असते। हा कषाय बनवून तुम्ही नक्की प्या। आणि आता याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। छान पावडर करून घ्यायचं आहे। या पद्धतीने पावडर झाल्याच्या नंतर आपण एका बॉटलमध्ये याला भरून ठेवायचं आहे। थंड करून छान भरून ठेवलेलं आहे। तर आता कसं बनवायचं ते बघूया। 2 कपसाठी आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 चम्मच आपण कषाय पावडर टाकलेलं आहे आणि तुम्हाला आवडत असेल जेवढं गोड आवडतं त्या पद्धतीने आपण गूळ टाकायचं आहे। मी 1 चम्मच भरून टाकलेला आहे आणि छान 5 मिनिटं आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। आणि दूध पण एका साईडला मी उकळून घेतलेलं आहे। तर आपण 2 कप बनवून राहिलेलो कषाय तर आपण त्याच्यासाठी 1 कप पाणी उकळून घेतलेलं आहे कषाय पावडर आणि गूळ टाकून। तर हे छान 5 मिनिटं उकळून घेतल्याच्या नंतर याला आपण गाळून घेऊया। 2 कप घेतले त्यामध्ये अर्धा कप आपण हे अर्ध गाळून घेणार आहोत। आणि दूध गरम करून घेतलेलं आहे एका साईडला। कषायमध्ये दूध टाकायचं नाही आहे। जर दूध टाकून तुम्हाला गरम करायचं असेल तर गुळाऐवजी साखर वापरा। की गुळाचा कषाय बनवताना या पद्धतीने वरून दूध टाकलं जाते। तर आपलं हे कषाय तयार आहे। खूप मस्त अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि कषाय आपला तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।